सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आशिया, ऑप्शन बी युरोप, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर जगातील सर्वात मोठा खंड आशिया आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी हिमाचल प्रदेश, ऑप्शन डी सिक्कीम। जो उत्तर सियाचीन हिमनदी भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, भारतातील किती टक्के हत्ती कर्नाटकात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12%, ऑप्शन बी 11%, ऑप्शन सी 19%, ऑप्शन डी 22%। याचं उत्तर भारतातील 22% हत्ती कर्नाटकात आढळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अ जीवनसत्वे, ऑप्शन बी ब जीवनसत्वे, ऑप्शन सी क जीवनसत्वे, ऑप्शन डी ड जीवनसत्वे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्वे आवश्यक असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अफजल खान, ऑप्शन बी शाहिस्त खान, ऑप्शन सी तानाजी मालुसरे, ऑप्शन डी छत्रपती शिवाजी महाराज। याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 14 एप्रिल 1822, ऑप्शन बी 15 एप्रिल 1910, ऑप्शन सी 11 एप्रिल 1827, ऑप्शन डी 20 एप्रिल 1822। याचं उत्तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, ऑप्शन बी दयानंद सरस्वती, ऑप्शन सी राजा राममोहन राय, ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन आणि फ्रान्स, ऑप्शन बी चीन आणि ब्रिटन, ऑप्शन सी चीन आणि इजिप्त, ऑप्शन डी चीन आणि ग्रीक। याचं उत्तर आहे चीन आणि ब्रिटनमध्ये सर्वात प्रथम युद्ध झाले होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन केव्हा आयोजित केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12 जानेवारी, ऑप्शन बी 13 जानेवारी, ऑप्शन सी 14 जानेवारी, ऑप्शन डी 15 जानेवारी। याचं उत्तर आहे दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी रोजी आयोजित केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 3 जानेवारी 1831, ऑप्शन बी 2 मार्च 1870, ऑप्शन सी 3 फेब्रुवारी 1844, ऑप्शन डी 17 सप्टेंबर 1890। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला झाला होता, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे,
सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 9. याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9 वर्षांचा झाला. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे. भारतातील किती राज्य समुद्राला लागून आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 9. तर भारतातील 9 राज्य समुद्राला लागून आहेत. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. भारतात एकूण किती जिल्हे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 512, ऑप्शन बी 766, ऑप्शन सी 250, ऑप्शन डी 930. तर भारतात एकूण 766 जिल्हे आहेत. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. पेट्रोल पिल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए निमोनिया, ऑप्शन बी पोटदुखी, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. उत्तर पेट्रोल पिल्यास निमोनिया आजार होतो. उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे. रेल्वे प्रथम कोणत्या देशात धावली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी कॅनडा. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.